पुण्यात टँकरनं होणारा पाणी पुरवठा दूषितच, टँकरच्या पाण्यात आढळले कॅलिफॉर्मचे विषाणू। न्यूज 18 लोकमतच्या हाती टँकरच्या पाण्याच्या तपासणीचा रिपोर्ट। सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब भगवानगडावर जाऊन घेणार महंत नामदेव शास्त्री यांची भेट, पुराव्यांची फाईलही करणार सादर। डहाणूचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या, गुजरातमधल्या दगडखाणीतल्या पाण्यात सापडली धोडींची कार। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र प्रकरण, सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र, दोघांमध्ये बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा। शिंदे आणि ठाकरेंच्या चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात। 237 जण आम्ही आहोत महायुतीत, 5-35 इकडे तिकडे गेले काय नाही गेले काय फरक पडत नाही। सरकारकडे 232चं मजबूत संख्याबळ, कुणी आलं कुणी गेलं तरी फरक पडत नाही। अजितदादांनी कुणाला चिमटा काढला याची सगळीकडे चर्चा। भगवानगडाला शरण गेलेल्या धनंजय मुंडेंना नामदेव शास्त्रींकडून क्लीन चिट, मंत्रिपद वाचवण्यासाठी मुंडेंची भावनिक खेळी असल्याची चर्चा, तर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल। नितेश राणेंच्या मागणीला शिक्षण मंत्र्यांचा धक्का, बुरखा असो किंवा नसो कुणालाही कॉपी करू देणार नाही। दादा भुसेंचं विधान, तर कॉपी करण्याचे अनेक मार्ग, त्यासाठी शाळेत जावं लागतं, आव्हाडांचा नितेश राणेंना टोला। विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात दिली जाणारी अंडी बंद, जितेंद्र आव्हाडांचं जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत का खेळता, आव्हाडांचा सवाल। सोयाबीन खरेदीबाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारकडून सोयाबीन खरेदीला 7 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडेच सर्वसामान्यांचं लक्ष। ममता कुलकर्णी आणि लक्ष्मीनारायण त्रिपाठींची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी, महाकुंभच्या किन्नर आखाड्याची मोठी कारवाई। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जपानच्या टोकियोमध्ये उभारणार, 8 मार्चला शिवरायांच्या पुतळ्याची जपानमध्ये प्रतिष्ठापना होणार।